त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया। मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये। तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, गवंड्याचं काम करतो। पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि इथं काही तोडफोड केलेली दिसते, नुकसान केलेलं दिसतं। त्याच्या संदर्भातले सगळ्या पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत, उपप्रमुख शिंदेसाहेब पण पुण्यामध्येच आहेत, मी पण पुण्यात होतो। अजून तिथं काही कार्यक्रम आज तर आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघालेले आहेत। जयंती उत्साहाने सगळेजण साजरी करतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची, आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठेही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही। जे काही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, जातीय सलोखा ठेवणारा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती यवतकरांची पण परंपरा आहे, ती आपण टिकूया। नुकसान दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत, त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत। इथं काही सहकारी राहतात, त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली। ते म्हणले 30-40 लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यातनं काही घडलं, पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत। पोलीस नंतर आले, पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे। आपण पण बघताय की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्याचं काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे। सुरू होतं 26 तारखेपासून हे सगळं सुरू होतं, पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाटतं का? योग्य ती पावलं, एक मिनिट, योग्य ती पावलं उचललेली होती। काल पण भाषणं काही आमदारांची झाली, त्याच्यामध्ये पण कुठेही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती। फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्या दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला, त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही। त्याच्या एक मिनिट, त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला, पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्यात, कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। 144 लागू केलंय का आणि कधीपर्यंत? आता आहे ना, केलंच आहे ना, तुम्हाला सगळं माहिती। 144 लागू केलं, अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते, कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये। आता तुम्ही पण 144 कलमाचं हे तोडले, 144 कलमात 5 जणच एकत्र राहावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो। पण आता तुम्हाला कोण बोलणार, काय करणार? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।